जेवण करतो अचानक प्लेट खाली पडली व अंग थंडगार पडलं माझं पूर्ण. इथं कसे आले तुम्ही? भावाच्या ओळखीने भाऊ राहिलाय त्याचा. इथं कशी मिळाली ट्रीटमेंट तुम्हाला हॉस्पिटलला? चांगली चांगली भेटली. आता एकंदरीत बरं वाटतंय. अविनाश गोविंद देशमुख. 2 दिवस मान दुखली म्हणलं, खोकला येत होता. मग रात्रभर 2 दिवस झोपलंच नाही. मग तिसऱ्या दिवशी तुला काय होतं रे, चल दवाखान्यात जाऊ म्हणल्यावर गेलो दोघं जण लातूरला जाऊन तिथं दाखवलो, केलो, गोळ्या घेतलो. 3 वाजता घरी आलो. घरी आल्यावर मग शेताकडे गेलो. शेतात बाया होत्या, इकडं तिकडं काम करून मग संध्याकाळी 7ला घरी आलो. 7 वाजता घरी आल्यावर जेवायला बसलो सगळेच. मग ह्याच्या हातात प्लेट दिली, भात आणि दूध. मग ह्याने प्लेट घेतल्यावर जीव तो व्हिडिओ कॉल चालू होता थोरल्या मुलाला, मोठ्या मुलाला. मग प्लेट हातातून खाली पडली. प्लेट हातातून खाली पडल्यावर मी म्हणले अविनाश, त्याच्याकडे बघितले तर डोळे असं वरी कुणकड घातलं होतं की. मग ह्याला असं कसं झालं म्हणून अमोल गाडी पाठव रे, अविनाशला जास्त झाले म्हणल्यावर त्यानं गाडी 1 मिनिटात गाडी आली. निलंग्याला आणलो. निलंग्या डॉक्टर नव्हते ते, हाताखाल्ल्या लोकांनाच काय इंजेक्शन गोळ्या दिली. मग तिथून लातूरला नेलो. मग लातूरला 1 दिवस ठेवलं. सोमवारी 3 वाजेपर्यंत का 12 वाजेपर्यंत लातूरमध्ये होतो. मग तिथून त्यांनी सांगितले की 2 दिवसापून आम्ही सांगताव तुम्हाला. 2 दिवसापून सांगताव म्हणल्यावर तिथून थोरल्या मुलांना म्हणलं इथं ठेवायचं नाही, आम्हाला पुण्याला न्यायचंय. मग लगेच ह्या हॉस्पिटलला फोन केला वाटतं आणि त्यांनी आणा म्हणल्यावर इकडे आणलं. इथं आणल्यावर लगेच ऑपरेशनची तयारी करून ऑपरेशन केले. आता चांगलं झाले. हॉस्पिटल चांगलं आहे. ह्याला म्हणजे असं हातात अवसान नाही, पायात अवसान नाही, पॅरलेसचा झटका. आता सगळं व्यवस्थित आहे. थोडं हात पाय पण हलवतोय. सगळ्यांनी व्यवस्थित उत्तर केलं त्याबद्दल सरपंच धन्यवाद.